नमस्कार. मी जिल्हाधीश कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे. माझ्यासोबत माझी टीम आहे. ADO साहेब आहेत आणि माझे DQCI आहेत. काल रात्री मध्यरात्री आपण सातारा जिल्ह्यातील वडीज तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बनावट खतं आणि कीटकनाशकांचा साठा जप्त केलेला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, SP साहेब, कलेक्टर साहेब, CO मॅडम आणि अधीक्षक कार्यालय अशा संयुक्त केलेली कार्यवाही आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही कार्यवाही केली. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस DAP, त्यानंतर MOP, झिंक फॉस्फेटसारखे कीटकनाशके, त्यानंतर क्लोरपायरिफॉससारखे कीटकनाशके मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत. बोरिक ॲसिडसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आढळलेलं आहे. त्यामुळं आपण एका संशयिताला याबाबतीत ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे. ह्या सगळ्या तपासामध्ये आपल्याला कीटकनाशकं, खतं, राऊंडअपसारखे गोष्टीसुद्धा, तणनाशकंसुद्धा सापडलेली आहेत आणि याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांपर्यंत ह्याची व्याप्ती असण्याची शक्यता आम्हाला प्राथमिक ह्याच्यामध्ये दिसते आहे. त्याच पद्धतीनं बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा याचं कनेक्शन असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे शाखा SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तपास करते. या कारवाईमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांच्या, जसं इफको आहे, IPL आहे, जुवारी आहे, अशा कंपन्यांच्या जवळजवळ 3000च्या आसपास आपल्याला प्रिंटेड बॅगा सापडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये बनावट खत पॅक करून पाठवलं जात होतं. त्याच पद्धतीनं ही कारवाई आपण असं म्हणू शकतो की पश्चिम महाराष्ट्रातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरेल आणि जर सगळ्या जिल्ह्यांमधलं ह्याचं कनेक्शन सापडलं तर ही राज्यातली सर्वात मोठी कारवाई असेल. माझी सर्व शेतकरी बांधवांना या निमित्तानं विनंती आहे आणि आवाहन आहे की आपण कधीही खत खरेदी करताना EPOSवर खरेदी करावं आणि त्याची प्रिंट घेऊनच खत खरेदी करावं. त्याशिवाय खत खरेदी करू नये, मग शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. आपल्या इथं कारवाईमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मॅन्युअरच्या काही भावनगरच्या अल्ट्रा केमिकल समथिंगच्या बॅगा आढळून आलेल्या आहेत आणि त्या भावनगर गुजरातमधल्या आहेत. त्यामुळं त्या दृष्टीनेही तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस खात्यामार्फत करण्यात येईल. त्या आता ह्या बाकीच्या ज्या रिकाम्या बॅगा आहेत आपल्या DAPच्या आणि ह्याच्या, तर याच्या बाबतीत तपासात गोष्टी उघड होतीलच.